नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यानंतर शासनानं शेतकऱ्यांना मदतसुद्धा दिलेली आहे. मात्र यापासून बरेच शेतकरी हे प्रलंबित आहेत आणि काही शेतकरी असे आहेत की त्यांची KYC करणं गरजेचं आहे. अशा शेतकऱ्यांना हा मदत निधी मिळालेला नाही. त्यांना KYC केल्याच्या नंतरच हा मदत निधी मिळणार आहे. आता आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील जे काही KYC पासून वंचित शेतकरी आहेत त्यांना आपला जो काही VK नंबर आहे तो कसा बघायचा हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी काही वेबसाईट आहे हिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर आल्याच्यानंतर ही ओपन झाली, तुम्ही मोबाईलवर करू शकता किंवा कम्प्युटरवर. त्यानंतर आपल्याला यामध्ये आल्याच्यानंतर घोषणा व अद्यतने यामध्ये आल्याच्यानंतर अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांची प्रलंबित KYC यादी असं दिसतंय. यावर क्लिक करायचं आणि येथे क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये ही आरंभ दिनांक म्हणजे 19/11/2025, तर याचा अंतिम दिनांक आहे 31/12/2025. या तारखेपर्यंत आपल्याला ही KYC करणं गरजेचं आहे. आता यामध्ये जी काही गावं आहेत तर या गावांची यादी इथे दिलेली आहे आणि या गावांच्या यादीप्रमाणे आपलं नाव यामध्ये आपल्याला हे डाउनलोड करून बघायचं आणि हे डाउनलोड केल्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे. त्यानंतर आपला असा इथं VK नंबर आहे तो दिसणार आहे आणि तो VK नंबर घेऊन आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन यासाठी KYC करणं गरजेचं आहे. मात्र आपल्याला VK नंबर असल्याशिवाय KYC करता येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची यवतमाळ जिल्ह्यातील KYC बाकी असेल त्यांनी याप्रमाणे आपला VK नंबर घेऊन महाई सेवा केंद्रावर जाऊन KYC करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपली KYC प्रलंबित आहे का नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.